सुखकर्ता दुःखहर्ता खडकलाट येथील रांगोळी स्पर्धेत अनुष्का शिंत्रे व श्रद्धा यादव प्रथम. विरूपाक्षलिंग मंदिरात आयोजन, स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. खडकलाट येथील श्री विरूपाक्षलिंग मंदिर जीर्णोद्धार कमिटी, भाविक भक्त आणि ग्रामस्थांच्या वतीने 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुष्का शिंत्रे व श्रद्धा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 1001 रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील ऐतिहासिक श्री विरूपाक्षलिंग मंदिरामध्ये केरगुटी समाजाच्या वतीने प्रत्येक सोमवारी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राजाराम किराणा खडकलाट, अबू पटेल, प्रल्हाद संकाजे, ग्रामपंचायत सदस्या शकुंतला यादव व संतोष खोत खुटाणवाडी यांच्याकडून बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये द्वितीय क्रमांकाचे 701 रुपयाचे बक्षीस साक्षी यादव, तृतीय क्रमांकाचे 501 रुपयाचे बक्षीस वैष्णवी अजित केरगुटे, चतुर्थ क्रमांकाचे 301 रुपयाचे बक्षीस श्रेया राजू केरगुटे यांनी मिळवले. रांगोळी स्पर्धेचे पंच म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष सलमा इलियास लाटकर व ग्रामपंचायत सदस्य शकुंतला राजू यादव यांनी काम पाहिले. विरूपाक्षलिंग मंदिर जीर्णोद्धार कमिटीकडून ग्रामपंचायत सदस्या शकुंतला राजू यादव व ग्रामपंचायत उपाध्यक्षा सलमा इलियास लाटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विरूपाक्षलिंग मंदिरात महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री विरूपाक्षलिंग मंदिर जीर्णोद्धार कमिटी, केरगुटी समाज बांधव, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुनील कोळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. आणि त्यानिमित्त आयोजित केरगुटी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य रांगोळी स्पर्धेचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यासाठी जजेस म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौ सलमा इलियास लाटकर, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य शकुंतला राजू यादव यांनी आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य स्नेहलता सतीश पाटील यांनी या ठिकाणी यायला गरजेचं होतं, काही कारणास्तव ते आलेले या ठिकाणी जजेस म्हणतात सगळेच रांगोळी अत्यंत दर्जेदार पद्धतीनं काढण्यात आलेली आहे. सर्व रांगोळी ज्या ज्या कलाकारांनी रेखाटलेल्या आहे ते चांगले झालेले आहे, पण नियमानुसार 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर देणं गरजेचं आहे. प्रत्येकाला नंबर देणं शक्य नाही, यासाठी 3 बक्षीस आम्ही देणार होतो, पण तरी देखील
सर्व रांगोळी चांगला आल्यामुळे चौथा नंबर देखील या ठिकाणी शकुंतला राजू यादव यांच्याकडून आम्ही देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांचं मी कमिटीच्या वतीनं जाहीर आभार मानतोय आणि अभिनंदन करतो. केरगुटे समाजाकडनं भरवण्यात आलेला आहे. रांगोळी स्पर्धा भरवायची असेल तर त्याला विषय द्यायचा असतो. याच विषयाचा रांगोळी काढावं अशी नियमावली असते. त्यामुळे जजेसना ते त्रासदायक होत नाही, कारण एकाच प्रकारच्या रांगोळी सगळ्या असतात आणि त्यात चांगली कुठलं असते तर आम्ही बक्षीस देऊ शकतो. पण आज प्रथमच या ठिकाणी सब्जेक्ट दिलेलं नाही, विषय दिलेला नाहीये. त्यामुळं ज्या ज्या रांगोळी कलाकारांनी रांगोळी रेखाटली आहे त्याच्या मनात चांगल्या प्रकारची रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. त्यासाठी ज्याचा नंबर आलेले त्यांनी अजिबात नाराज व्हायचा नाही, कारण आज आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक विरूपाक्ष मंदिरामध्ये आम्ही रांगोळी रेखाटलेली आहे. तुमची कला तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे. जजेसनी परिपूर्णपणे तपासणी करूनच या निकाल काढलेले आहेत. त्यासाठी मी पहिल्यांदा 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आम्ही जाहीर करतोय. शकुंतला राजू यादव ग्रामपंचायत सदस्य खडका यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस जातं. 1 नंबरच्या श्रेया राजू केरगुटे यांना जाते. श्रेया राजू केरगुटे यांचा अभिनंदन. त्याचबरोबर 3 नंबरचं बक्षीस श्री लॅबोरेटरी संतोष खोत फुटाणवाडी यांच्याकडून देण्यात येणार आहे. ते बक्षीस वैष्णवी अजित केरगुटे यांनी पटकावलेलं आहे. त्यासाठी वैष्णवी मी अभिनंदन करतोय. आज यायचं आहे. 2 नंबरचं बक्षीस अबू पटेल आणि प्रल्हाद संघाजी खडकराज यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. आणि ते बक्षीस साक्षी यादव यांनी पटकावलेलं आहे. साक्षी यादव यांचं अभिनंदन. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याचे हे बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1001 रुपये राजाराम किराणा यांच्याकडून देण्यात येत आहे. आणि ते बक्षीस अनुश्रद्धा यांनी पटकावलेलं आहे. आणि कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की त्यांनी येऊन आपलं ते बक्षीस द्यायचं आहे, ठेवलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य शकुंतला राजू यादव यांनी हे बक्षीस ठेवलेलं होतं. ते बक्षीस श्रेया राजू केरगुटे यांनी पटकावलेलं आहे. श्रेयाला मी विनंती करतोय की ती येऊन या ठिकाणी बक्षीस द्यायचं. धन्यवाद. आता मी होम करणार यानंतर 3 नंबरचं बक्षीस जे आहे ते वैष्णवी अजित केरगुटे यांनी मिळवलेलं आहे. आणि ते बक्षीस ग्रामपंचायत उपाध्यक्षा सलमा इलियास लाटकर यांनी द्यावं असं मी विनंती करतोय. संतोष खोत श्री लॅबोरेटरी यांच्याकडून ते बक्षीस होतं. पाकिट धन्यवाद. यानंतर 2 नंबरचं भू पटेल आणि प्रल्हाद संकाजे यांच्याकडून होतं. ते बक्षीस साक्षी यादव यांनी मिळवलेलं आहे. ते बक्षीस देखील यादव वहिनीने द्यायचं आहे. धन्यवाद. आणि यानंतर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस अनुश्रद्धा अनु आणि श्रद्धा दोघी मिळून काढलेले आहेत. ते राजाराम किराणा खडकलाट यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. दोन्ही वहिनींना मी विनंती करतोय की तिने द्यायचं आहे. हे न्यू करेल जरा इम्प्रूव्ह जरा यात कारण कोणत्याही रांगोळीच्या ठिकाणी नाव दिलेलं नाहीये, त्यामुळे जजेसला समजू नये हे कोण काढलंय, त्यासाठी ते नंबर घातलेलं होतं. तेच महत्वाचं आहे, कारण रांगोळी कोण काढले यापेक्षा कसलं काढलंय, किती चांगलं काढलंय हे फार महत्वाचं असतंय. आणि त्यासाठी मी केरगुटे समाजाचं आणि देणगीदारांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतोय. आणि या ठिकाणी जजेस म्हणून लाभलेले यादव वहिनी आणि लाटकर वहिनी या ठिकाणी आल्या वेळात वेळ काढून, आणि त्यांनी जजेसचं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. त्याचबरोबर 4 नंबरचं बक्षीस देखील त्यांनी दिलेलं आहे. त्यासाठी मी समस्त केरगुटे समाज, भाविक भक्त आणि इथलं स्पर्धकांच्या वतीनं त्यांचे मी आभार मानतोय.
ओके आता इनके वेट बहुत ही टेक हो रही है मस्त ये